राज्याचं राजकारण बदललं असून विरोधकांना ईडी आणि सरकारी यंत्रणांचा आता संघर्ष करावा लागतोय असं अनिल देशमुख यांनी सांगितलंय। तर विरोधकांना ईडी आणि सरकारी यंत्रणांशी संघर्ष करावा लागत असल्याचं अनिल देशमुख यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे। अनिल देशमुख यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलंय। सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यासोबतच आता ईडी आणि सीबीआयशी देखील लढावं लागत असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। तर असं म्हणत त्यांनी खंतच व्यक्त केल्याचं बघायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केल्याचं देखील यावेळी देशमुख यांनी म्हटलं आहे। पहिलेचं राजकारण आताचं राजकारण फार फरक झाला। मी मगाच सांगितलं, आता सगळं एजन्सीचं राजकारण चालू आहे। पहिले एक पक्ष जे पक्ष राहते एकमेकाशी भांडण करत होते, आता एजन्सीशी भांडावं लागतं, ईडीशी भांडावं लागतं, सीबीआयशी भांडावं लागतं विरोधकांना। पहिले विरोधक आणि सत्ता पक्षात ते एकमेकाशी भांडत होते, आता विरोधक आणि एजन्सी यांना पहिले सामोरं जावं लागतं। म्हणजे एजन्सीचा कशा पद्धतीनं आपल्या राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग करायचा हे महाराष्ट्रामध्ये याच्या पहिले कधी घडलं नाही। ते आता या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।